वन स्वप्नाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत फिश हंडी करी। फिश हंडी करी बनवण्यासाठी मी घेतले आहे 1 किलो रावस मासा। याला मॅरिनेट करण्यासाठी घेतली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, यानंतर टाकला आहे याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि त्यानंतर टाकणार आहोत 1 चमचा धना पावडर आणि त्यानंतर टाकले आहे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर सर्व फिश छान एकत्र करून मॅरिनेट करण्यासाठी 1 तासासाठी ठेवून द्यायचे। आता मॅरिनेट केल्यानंतर मी इथे 1 चमचा कोकम घेतले आहे, ते पाण्यात 1 तासासाठी भिजवून घ्यायचे आणि नंतर करीमध्ये हे टाकून घ्यायचे। आता गॅसवर मी ठेवली आहे कढई आणि त्यामध्ये तेल टाकून त्यात टाकले आहे 2 तेजपत्त्याची पानं, दालचिनीचे 2 तुकडे, 1 मोठी इलायची, त्यानंतर यामध्ये मी टाकले आहे 5-6 लवंगा, त्यानंतर मी यात घेतले आहे 5-6 काळे मिरे, यानंतर यात दगडी फूल टाकून घेतले आहे। सर्व खडा मसाला तेलात छान खमंग असा तळून घ्यायचा। यानंतर मी यात टाकणार आहे 4 मोठे उभे कापलेले कांदे। कांदा तेलात छान फ्राय करून घ्यायचा लालसर होईपर्यंत। यानंतर यामध्ये टाकायचे आहे 2 मोठे कांदे मी बारीक कापून तेही यामध्ये भाजून घेणार आहे। टोमॅटो तेलात छान परतून घ्यायचा। मसाला आपला आता जवळजवळ भाजत आला आहे। यानंतर यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर आणि हा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। आता गॅसवर ठेवली आहे कढई, त्यामध्ये फिश मी डीप फ्राय करून घेणार आहे। एक पीस करून सर्व मी याच्यात टाकून घेते। आता हे फिश मी 1 मिनिटासाठी फ्राय करून घेते। खूप जास्त असे तेलामध्ये जास्त वेळ फ्राय नाही होऊ द्यायचे, नंतर ते तेलामध्ये करीमध्ये गळतात। यासाठी 1 मिनिटासाठीच मी इथे फ्राय केलेले आहेत। आता गॅसवर ठेवलेली आहे हंडी, त्यात मी तेल टाकून घेतला आहे कढीपत्ता। यानंतर यामध्ये टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट तेलात छान परतून घ्यायची, याचा करीमध्ये खूपच छान स्वाद उतरतो। आता अद्रक लसूणची पेस्ट थोडी फ्राय झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहे मसाला। आपण जो कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं टाकून जो मसाला बनवला होता त्याची पेस्ट मी आता इथे टाकून घेणार आहे। आता तो मसाला मी तेलात टाकून छान फ्राय केला आहे। जवळजवळ 10 मिनिटासाठी याच्यातलं पाण्याचा अंश कमी होईपर्यंत हा मसाला तेलात छान परतू द्यायचा। आता 10 मिनिटं झालेत, मसाल्याला तेलही छान सुटले आहे। आता यात मी टाकणार आहे काही सुके मसाले। त्याच्यात टाकला आहे मी 1 चमचा लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची पावडर। आधी 1 चमचा लाल तिखट टाकले आहे, त्यामुळे आता फक्त 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकून याच्यात टाकली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर। आता तेल छान पुन्हा हे मसाले तेलात छान शिजेपर्यंत परतून घ्यायचे। आता 1 मिनिट पुन्हा हा सर्व मसाला मी तेलात परतून घेणार आहे। मसाला छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे मी जे फ्राय केले होते फिश, ते फिशचे पीसेस यात टाकून घ्यायचे आहे। फ्राय फिशला मॅरिनेट करून फ्राय केल्यामुळे याला खूपच छान अशी चव येते। आता हे फिशचे पीस टाकल्यानंतर सर्व मसाला एकत्र मिक्स करून घ्यायचा। आता सर्व मसाला मी छान व्यवस्थित एकत्र करून घेतला आहे। फिशच्या सर्व तुकड्यांना मसाला छान कोट झालेला आहे, त्यामुळे करीची चव आणि पीसची चव खूपच छान सुंदर होणार आहे। आता यानंतर यामध्ये टाकणार आहे मी थोडे पाणी। तुमच्या आवडीनुसार करी घट्ट किंवा पातळ जशी हवे असेल त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकून घ्यायचं। इथं मी फक्त अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलं आहे, म्हणजे करी छान आपली दाटसर होणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात पाणी टाकू शकता। आता मी यावर ठेवले आहे झाकण आणि जवळजवळ 10 मिनिटासाठी ही करी शिजवून घ्यायची आहे। आता 10 मिनिटं झाले आहेत, मी झाकण काढून बघते। करी आपली इथे छान तयार झाली आहे।
भाजीवर तरण खूप छान आला आहे. भाजीचा रंग खूप सुंदर दिसतोय आणि कन्सिस्टन्सीही खूप छान आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून चॅनलला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता खूपच छान सुंदर रावस हंडी करी इथे आपली तयार झालेली आहे. आता याच्यावर मी थोडी कोथिंबीर टाकून घेते. आता खूपच छान चवीला भन्नाट अशी रावस हंडी करी आपली इथे तयार झाली आहे. तुम्हीही बनवून नक्की पहा.